जर सेंटेन्स निगेटिव्ह आलं तर हे पण होऊ शकतं. बरोबर आहे. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये नेमका कोणता प्रश्न येईल हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळं तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून एक वाक्य घ्या, यू डोंट लाईव्ह हिअर. तर काहीतरी आला त्यामध्ये फक्त क्वेश्चन टॅग एवढं जर आलं तर आपल्याला या वाक्यामध्ये काल सांगितला होता पहिला नियम काय, वाक्य जशास तसे लिहा. वाक्य जशास तसे लिहा. मग काय, यू डोंट लाईव्ह हिअर लिहिलं. पण यापूर्वी एक गोष्ट राहिली ती म्हणजे काय रे, की सर या वाक्याचं पोस्टमॉर्टम करायचं राहील. म्हणजे काय, की दिलेला जे पहिला जो शब्द आहे, पहिला जो शब्द यू, हे काय असतो रे, नेहमी सब्जेक्ट असतो. काय असतो, सब्जेक्ट. त्यानंतर डू आणि एन अपॉस्ट्रॉफी टी, एवढं आपलं काय आहे, हे आहे. काय आहे रे, तर यानंतर काही माहिती असणं गरजेचं आहे का, काही गरज नाही. तरी पण हे सांगायला गेलं तर ऑब्जेक्ट असतो. काय आहे, ऑब्जेक्ट असो, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पण आपल्याला एवढं गरज नाही. क्वेश्चन टॅग मध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या, एक सब्जेक्ट आणि एक हेल्पिंग वर्ब. नाही नाही नाही, हेल्पिंग वर्ब, नॉट ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब. मग आणखीन एक मुद्दा काल सांगितला की सब्जेक्ट हा प्रोनाउन आहे का नाउन आहे. प्रोनाउन असल्यास तो जसा तसा घ्यायचा आहे, आणि नाउन असल्यास तुम्हाला सांगितलं मेल साठी ही वापरायचे आणि फिमेल साठी ती वापरायचे. राईट, ओके. मग आता नियमात वाक्य जशा तसं लिहिलेलं आहे का, लिहिलं. दुसरं सांगतो आपण काय, की त्यानंतर कॉमा, त्या कॉमा दिला का, दिला. तर हेल्पिंग वर्ब काय आहे बघा, डोंट आहे. मग सर डोंट तसा कसं लिहायचं का, अजिबात नाही. का नाही, कारण दिलेलं वाक्य हे काय आहे, निगेटिव्ह आहे. आपल्याला त्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह करायचंय. मग कसं करावं लागेल, जो नकारात्मक भाग आहे, जसं की एन अपॉस्ट्रॉफी टी, नो, नॉट, नेवर, है की नाही, सेल्डम, रेअरली, असे शब्द जे आहेत ते काढून टाकावे लागतील. काढून टाकावे लागतील. मग इथं नकारात्मक कोणता भाग आहे रे, एन अपॉस्ट्रॉफी टी. मग तर काय करायचं, हे अजिबात घ्यायचं नाही. म्हणजे हेल्पिंग वर्ब जो होता डोंट तिथला, त्यातला फक्त काय ठेवलं रे आपण, डू ठेवलेलं आहे. आणि डूच्या नंतर काय सांगितलं, की ज्या वेळेस दिलेल्या वाक्यात हेल्पिंग वर्ब घ्यायचंय, त्याच नंतर जो कोणी सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट काय करायचा, त्या हेल्पिंग वर्बच्या नंतर घ्यायचा आहे. काय करायचं आहे, हेल्पिंग वर्बच्या नंतर घ्यायचं आहे. यामध्ये यू हे प्रोनाउन आहे की नाउन आहे, प्रोनाउन आहे. म्हणून तो प्रोनाउन जशाच तसा काय करायचा आहे, आपल्याला ह्या जे प्रश्न तयार करायचा आहे त्या प्रश्नाच्या हेल्पिंग वर्बच्या नंतर तो जसा तसा लिहायचा. इथं काय येत रे, यू. आणि त्यानंतर शेवटचा नियम काय म्हणतो आपला, की काय द्या, चिन्ह द्या. जर तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह विसरला तर तुमचं जेवढं काही अभ्यास आहे, म्हणजे जे काही आपण उत्तर लिहिलंय ते सगळं चुकीचं ठरेल. काय होईल, चुकीचं ठरेल. म्हणून यू डोंट लाईव्ह हिअर, डू यू, असं काय होतो आमचा क्वेश्चन टॅग. म्हणजे टॅग म्हणजे टेल, टॅगलाच आपण काय म्हणतो, टेल म्हणतो, शेपटी म्हणतो. म्हणजे आमचा इथं प्रश्नाची शेपटी लावलेली आहे त्या वाक्याला, आहे की नाही. ओके, समजलं, काही अडचण नाही. पुन्हा एकदा सांगतो, वाक्य जशाच तसं लिहा, त्यानंतर कॉमा द्या, त्यानंतर वाक्यातील जो हेल्पिंग वर्ब आहे तो जर निगेटिव्ह असला तर निगेटिव्ह भाग काढून, म्हणजे एन अपॉस्ट्रॉफी टी काढून तो हेल्पिंग वर्ब जशाच तसा लिहा. लिहिला. त्यानंतर जे काही आपल्या वाक्यातील सब्जेक्ट आहे तो त्या हेल्पिंग वर्बच्या नंतर लिहा. लिहिला का, लिहिला. आणि शेवटीला त्या लिहिलेल्या वाक्याच्या शेवटीला प्रश्नार्थक चिन्ह द्या. असे आपले नियम आहेत. हे नियम आपल्याला माहिती असावेत, त्यानंतर हे उत्तर आपल्याला मिळून जाईल. निगेटिव्ह आहे, काय आहे, हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्हचं आपण काय केलंय रे, पॉझिटिव्ह केलेलं आहे. लक्षात, पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग केले. ओके, ओके. तर पुढचं वाक्य घेतो आपण.
क्वेश्चन टॅग. आता या क्वेश्चन टॅग आता जास्त वेळ लिहित नाही, लक्षात राहू द्या. या क्वेश्चन टॅगचा इथं बघा, वाक्यामध्ये वेगळंच काहीतरी दिले, पण तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. काय रे? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आले. कोणतं? शी अपॉस्ट्रॉफी येस. इथं काय येतंय? शी इज येते. म्हणजे ह्याला आपल्याला फुल फॉर्म मध्ये लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? शी इज नेव्हर लेट. कधीच उशीर करत नाही. राईट? म्हणजे हे आहे असं वाटतं. समजलं? काय करावं लागलं? कारण इथं आपण कन्फ्युज होऊ लागलो आपण. आपल्याला समजना गेलं की यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे. ओके, चला याचं पोस्टमार्टम. शी काय आहे? सब्जेक्ट इज काय आहे? गोष्टी आम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर नेव्हर आले. काय आले? नेव्हर. आता हा नेव्हर हा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. कारण सांगितलंय आपण की एन अपॉस्ट्रॉफी टी किंवा नो किंवा नॉट किंवा नेव्हर. नेव्हर आलं की नाही? हे जर असेल तर ते वाक्य काय असतं? निगेटिव्ह असतं. म्हणून हा निगेटिव्ह भाग त्यानंतर लक्षात ठेवावा लागेल. मग हा निगेटिव्ह वाक्य आहे, याचं काय करायचं आपल्याला? पॉझिटिव्ह. पहिला नियम, वाक्य जसे तसे. तर हे लिहायचं आम्हाला की हे वरच लिहायचं? राईट, हे वरच लिह. आणि या फक्त आपण समजून घेण्यासाठी एवढा भाग आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे सी अपॉस्ट्रॉफी सी सी इजच होणार आहे. हा, नेव्हर लेट. जशा तसं वाक्य जशा तसे लिहा. दिलं का? दिलं. त्यानंतर दुसरा नियम, कॉमा द्या. दिला का? वाक्यामध्ये कोण हेल्पिंग वर्ब आहे? इज आहे. राईट? इज हेल्पिंग वर्ब जशा तसे लिहा. लिहिलं का? आता इथं एन अपॉस्ट्रॉफी टी नसल्यामुळं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. पण एक टेन्शन असणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय? की हे वाक्य निगेटिव्ह आहे, म्हणून इथं एन अपॉस्ट्रॉफी टी अजिबात लावायचं ही. नाहीतर काही जण काय करतात? गडबड करतात आणि गडबडीमध्ये हे नेव्हरला विसरून जाऊन याचं काय करतात? एन अपॉस्ट्रॉफी जोडतात. पण हे अजिबात नाही होणार, कारण हे वाक्य ऑलरेडी निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह करताना त्याला फक्त एकुलता एक हेल्पिंग वर्ब आहे की नाही, तेवढंच घ्यायचं. हेल्पिंग वर्ब काय आहे? इज आहे. राईट? त्यानंतर काय घ्या म्हणलं? विसरला? वाक्य जशाच तसे लिहा. पहिला नियम. दुसरा नियम, लिहिलेल्या वाक्याच्या नंतर कॉमा द्या. तिसरा नियम, वाक्यातील हेल्पिंग वर्ब आहे तो जसा तसा घ्या. जर तो पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह बनवा, आणि निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह काढून टाका. कळालं? त्यानंतर जो काही सब्जेक्ट आहे तो हेल्पिंग वर्ब लिहिल्यानंतर घ्या. इथे कोण आहे रे? सब्जेक्ट शी. शी हे काय आहे? प्रोनाउन आहे की नाउन? प्रोनाउन आहे. म्हणून त्यानंतर काय येईल? आणि शी इज नेव्हर लेट. इज शी? शी इज नेव्हर लेट. इज शी. हे आपलं काय आहे रे? वाक्य आहे. समजला एवढा भाग? ओके, पुढचा. राम डिडंट नो. राम डिडंट नो. तेच काय? ऍड क्वेश्चन. ऍड क्वेश्चन. हा, काय? डिडंट हेल्पिंग वर्ब. नो ची काही गरज नाही. मग उत्तर लिहिताना हा जशा तसे वाक्य या. नो. डिडंट. त्यानंतर कॉमा द्या. शाबाश. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्या. हेल्पिंग वर्ब काय? डिडंट आहे. पण या डिडंट मधला नकारात्मक कोण आहे? एन अपॉस्ट्रॉफी हे लिहू नका, फक्त डीड घ्या. घेतलं का? घेतलं सर. त्यानंतर काय? सब्जेक्ट. पण हे प्रोनाउन आहे की नाउन? नाउन कसं आहे? मेल आहे.
होय की नाही? म्हणून त्याच्याऐवजी काय वापरायचंय? ही. व्हेरी नाईस. म्हणजे did he. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. सीता. छान आहे. सीता डझंट राईट the letter. ओके. सीता डझंट राईट अ लेटर. या वाक्यामध्ये काय करायचं पहिल्यांदा? वाक्यामध्ये वाक्याचं पोस्टमॉर्टम करायचंय. म्हणजे काय? त्याला सीता काय आहे, डझंट काय आहे, हेल्पिंग वर्ब. जशा तसे वाक्य लिहा. सीता डझंट राईट अ लेटर. राईट. वाक्य लिहिलं तसं तसं. त्यानंतर दुसरा नियम काय म्हणतो? कॉमा द्या. त्यानंतर हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब इथं काय आहे? डझंट आहे. पण दिलेल्या वाक्यामधला जो हेल्पिंग वर्ब आहे तो जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह भाग काय करायचा आपल्याला? काढून टाकायचा. मग इथला निगेटिव्ह भाग कोणता आहे? या नफासापी काय लिहायचं? फक्त त्यानंतर सीता हे काय आहे? सब्जेक्ट. कसा आहे? मेल की फिमेल? फिमेल. आपला नियम काय सांगतो आपल्याला की जर वाक्यामध्ये नाऊन असेल म्हणजे नाव असेल आणि ते मेल किंवा फिमेल असेल, मेल असल्यास ही वापरा आणि फिमेल असल्यास ही वापरा. म्हणजे इथं काही लोक ही येते.